सत्तेत एकत्र आल्यानंतर सुरू झालेले वाद आणि कुरबुरी मिटवण्यासाठी शिवसेना भाजपच्या समन्वय समितीची पहिली बैठक आज होत आहे। मात्र संधी मिळताच एकमेकांवर वार करणाऱ्या या मित्रांच्या जखमांवर समन्वय समिती मलमपट्टी करू शकेल का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। याशिवाय सरकारी समित्या आणि महामंडळावरील नियुक्त्याही रखडल्या आहेत। त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न समन्वय समितीच्या बैठकीत होणार आहे। शिवसेनेच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। जे दाभोळकर प्रकरणात घडलं तेच पानसरे प्रकरणी घडत असल्याची टीका अग्रलेखात करण्यात आली आहे। कथाकथक संवाद बदलले नाहीत, मात्र नायक आणि खलनायक बदलून जुन्याच पटकथेवर नवे सिनेमे सुरू असल्याची नाराजी अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे। गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या दिल्या आहेत। मीरा भाईंदर महापालिकेतून काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना भाजप एकत्र आली आहे। शिवसेना भाजपात वर्षावर झालेल्या चर्चेनुसार महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिवसेनेकडे राहणार आहे। महापौर पदाच्या भाजपच्या उमेदवार गीता जैन तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून प्रवीण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे ठाणे जिल्ह्यातील आमदार आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि इतर शिवसेना आमदार उपस्थित होते। पर्यटनाच्या माध्यमातून आणि पाण्यापासून वीज निर्मिती करून कोकणचा कसा विकास करता येईल याबाबत राज्य सरकारनं महाराष्ट्र आर्थिक विकास काउन्सिलची एक अभ्यास समिती नेमली आहे। जलविद्युत कुठे आणि किती निर्माण करता येईल, पर्यटन विकासासाठी काय करता येईल याबाबतचा अहवाल ही समिती 6 महिन्यात देणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे। आदित्य ठाकरे हे इंग्लिश आणि अमेरिकन लाईफस्टाईलमध्ये वाढलेले असल्यानं त्यांना मुंबई नाईट लाईफस्टाईल सारख्या कल्पना सुचत असल्याचा चिमटा नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंना काढलाय। नवी मुंबई महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीचा आढावा राणेंनी घेतलाय। यावेळी त्यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका केली। यावेळी राणे यांनी स्पष्ट केलं, नाईट लाईफ सुरू करून पोलिसांवर अजून किती बर्डन टाकणार असा सवाल करत शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावलेला आहे। आघाडी सरकारसारखाच युतीचाही कारभार सुरू आहे असं म्हणत शर्मिला ठाकरे यांनी युती सरकारलाही टोला लगावलाय। अंबरनाथमध्ये विकास कामांच्या उद्घाटनासाठी त्या आल्या होत्या। शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफच्या प्रस्तावाला विरोध करत एबीव्हीपीनं अमरावतीच्या राजभवन चौकात निदर्शनं केले। नाईट लाईफमुळे गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता वाढेल असा आरोप एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। म्हणून नाईट लाईफ संकल्पना सुरू झाली तर थेट सरकारविरोधात निदर्शनं करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादनावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने घेतला आहे। हा निर्णय लागू होत असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे। 8x12 या आकाराची आणि 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर ही बंदी लागू असेल तर राज्यातले 144 कत्तलखाने बंद करण्याचा निर्णयही पर्यावरण विभागाने घेतला आहे। मुंबईत अचानक तापमानात वाढ झाली आहे। कमाल तापमान 28 ते 30 डिग्री सेल्सिअस इतका आहे। सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी हे तापमान जास्त आहे। गुजरात इथे अँटी सायक्लोन तयार झाल्यानं तापमानात वाढ झाली आहे। पुढचे 2 दिवस मुंबईकरांना असेच उन्हाचे चटके मिळत राहण्याची शक्यता आहे। मुंबईत सध्या वाढलेल्या तापमानामुळे घामाच्या धारा वाहत असल्या तरी ही उष्णता सध्या मुंबईकरांना दिलासा देणारी आहे। मुंबईत पसरत असलेली स्वाईन फ्लूची साथ या उष्णतेमुळे आटोक्यात येण्यास हातभार लागणार आहे। थोडासा ताप, सर्दी, खोकला झाला तरी नागरिकांना लगेच उपचार सुरू करावेत असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। स्वाईन फ्लूचा विळखा ठाणे जिल्ह्यालाही बसला आहे। आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे 4घांनी आपला जीव गमावला आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 54 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत। या साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी आवश्यक ते उपाय केल्याचं जिल्हा आरोग्य प्रशासनानं यावेळी सांगितलं। त्याचवेळी नागरिकांनीही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। स्वाईन फ्लूचा नाशिकमध्ये विळखा वाढतो आहे। रविवारी स्वाईन फ्लूनं नागपूर या ग्रामीण भागातल्या अरुण उपासी या रुग्णाचा मृत्यू गेल्यानं आरोग्य यंत्रणा काळजीत आहे। गेल्या 2 महिन्यात नाशिक जिल्ह्यातील स्वाईन फ्लू सदृश आजाराचा हा 8वा बळी आहे। तसंच संशयित रुग्णांची संख्या वाढायला लागलेली आहे। सर्दी, ताप, खोकला याकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपाययोजना करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे।
खासगी इमारतींवर रहिवाशांकडून मोबाईल टॉवर लावायला मनाई होत आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या खेळांच्या मैदानाचा उपयोग आगामी 4G मोबाईल टॉवरसाठी होऊ पाहतोय. मात्र मुंबईतले जागरूक नागरिक त्याविरोधात उभे ठाकले आहेत. मुंबईतल्या टिळकनगर, चेंबूर इथले नागरिकही 4G टॉवर्सना विरोध करत रस्त्यावर उतरले आहेत. चंदगडच्या AVH कंपनी विरोधात कोल्हापुरात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑफिससमोर तीव्र आंदोलन सुरू करण्यात आलंय. या आंदोलनात आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात चांगलीच धुमश्चक्री झाली. पर्यावरण मंत्र्यांचा आदेश असतानाही कंपनी बंद का केली जात नाही या मागणीसाठी आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. आंदोलकांनी प्रदूषण नियंत्रण कंपनीच्या ऑफिसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. सांगली शहरातील दूषित पाणी पुरवठ्यात केली. हिराबाग कॉर्नर इथल्या कार्यालयासमोर सुरुवातीला मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शनं केली. त्यानंतर संतप्त कार्यकर्ते कार्यालयात घुसले. त्यावेळी कार्यालयात अधिकारी नसल्यानं संतप्त मनसैनिकांनी तोडफोडीला सुरुवात केली. यात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. पाणी पुरवठा विभागाकडून स्वच्छ पाणी पुरवठा झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा मनसैनिकांनी दिला आहे. मुंबई विद्यापीठातील रेल इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. यासंबंधीचा सामंजस्य करार भारतीय रेल्वे आणि मुंबई विद्यापीठात करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठ भारतीय रेल्वेला कुशल मनुष्यबळ पुरवणार आहे. रेल्वेशी संबंधित मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल इंजिनिअरिंग तसंच रेल्वे व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ या अंतर्गत सुरू करणार आहे. पदवी, पदव्युत्तर तसंच प्रमाणपत्र स्वरूपाचे हे अभ्यासक्रम असतील. आजची युवा पिढी गोंधळलेली आणि दिशाहीन आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यामधून यशस्वी व्यावसायिक उद्योजक घडावेत असा प्रयत्न डॉ. सुभाष चंद्रा शोमधून आपण करत आहोत असं मत SL समूहाचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केलंय. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता आणि आवड ओळखून त्यांना शिक्षण मिळायला हवं. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत काही त्रुटी असतील तर त्यात सुधारणा होणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं. ऐरोली टोल नाक्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांनी टोल बंदची हाक दिली होती. मात्र संदीप नाईक यांच्या हाकेला त्यांचेच नगरसेवक, कार्यकर्ते आणि लोकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाईक यांच्या आंदोलनाचा फज्जा उडाला. दौंड कृषी महोत्सव 2015चं गृहराज्यमंत्री राम शिंदेच्या हस्ते उद्घाटन झालं. या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. 2 दिवसात प्रदर्शनास 15,000हून अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असून 25 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. केळी, परदेशी भाजीपाला, ओली शेती, डाळिंब, 42 ते 45 काड्यांचा ऊस ही पीक आकर्षणाचं केंद्र बनू लागले आहेत. विविध स्टॉल्सला भेट देण्यासाठी शेतकरी वर्गानं खाद्य यात्रेचाही आनंद घेतलाय. झी मीडिया या महोत्सवाचा मीडिया पार्टनर आहे. कोकणची ओळख असलेल्या पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. आपली ग्रामदेवता आणि एकमेकांच्या नावानं शिमग्याच्या फाका घालत कोकणी माणूस आपला शिमगोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. गावात वर्षानुवर्षांच्या निश्चित केलेल्या जागेवर हे झाड उभारून फाक पंचमीच्या दिवशी होळीचा पहिला होम पेटवला जातो. आजपासून पुढील 15 दिवस कोकणातील गावागावात कोकणच्या शिमगोत्सवाचा हा जल्लोष पाहायला